मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आलेला आहे। बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वे ट्रॅकला समांतर पाणी आलेलं आहे। रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। उल्हास नदी पात्राबाहेर नागरिकांची चिंता वाढल्याचं दिसतंय। तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आलाय। बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वे ट्रॅकला समांतर पाणी आलेलं आहे। त्यामुळे तर रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेलेले आहेत। उल्हास नदी पात्राबाहेर आलेली आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता चांगलीच वाढल्याचं दिसतंय। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, उल्हास नदी पात्राबाहेर आलेली आहे, रेल्वे रूळ देखील आता पाण्याखाली गेलेत, काय अपडेट्स आहेत? निश्चितच बदलापूर किंवा रायगड परिसरामध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। सकाळी जरी पावसाने उसंती घेतली असली तरी पावसाचा जोर आता वाढलेला पाहायला मिळतोय। रायगड परिसरात पडलेल्या पावसामुळे आता उल्हास नदी आहे ही 16.50 मीटर म्हणजे इशारा पातळी जाऊन वाहते आहे। त्याच्यामुळे जी रेल्वे ट्रॅक आहे हा समांतर आहे या उल्हास नदीच्या बाजूने, त्याच्यामुळे ही उल्हास नदीचे जे पाणी आहे ती रेल्वे ट्रॅकच्या जवळ आलेलं आहे। जर पाण्याचा जोर रायगड परिसरामध्ये असा सुरू राहिला तर रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली येण्याची शक्यता आहे। सकाळी जो बदलापूरमध्ये पाऊस पडला होता त्याच्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावरही काही काळ रेल्वे ट्रॅकवर पाणी होतं, त्याच्यामुळे ही रेल्वे सेवा आहे हे अर्ध्या ते पाऊण तास उशिराने धावत आहे। मात्र आता बदलापूर परिसरामध्ये जरी पाण्याने उसंती घेतली असली पावसाने तरीही रायगड परिसरामध्ये अजूनही पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उल्हास नदी पात्राबाहेर आलेली आहे आणि जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर रेल्वे रूळ देखील पाण्याखाली जाऊ शकतात, त्यामुळे रेल्वे वाहतुकीला देखील फटका बसणार आहे। मात्र नदी पात्राबाहेर आल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढलेली आहे। मुसळधार पावसाचा फटका आता नागरिकांना बसलेला दिसतोय। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, तर उल्हास नदीचं पाणी देखील आता पात्राबाहेर आलंय। तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे।